नमस्कार मंडळी, जय शिवराय. ज्या दिवशी आम्ही ह्या रूममध्ये शिफ्ट झालो होतो ना, देव वगैरे मी सगळं सेट केलं होतं, त्या दिवशी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर मी प्रसादासाठी शिरा बनवलं होतं, छान देवपूजा केली. त्यानंतर थोडंसं घर साफसफाई करायची होती. सगळा पसारा तसंच पडलेला आहे, पण म्हटलं एकदा फरची पुसून घेऊया. कारण मग क्लीन केलं ना तर स्वयंपाक वगैरे करायलाही क्लीन होता. आणि तो जो तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असा ना, तो आदल्या दिवशीचा होता. त्यानंतर मग अचानक माझ्या नंदेचा फोन आला की त्या येणार होत्या. म्हटलं चला, आंब्याचा सीझन आहे तर त्यांच्यासाठी तर मी आमरस, त्यानंतर भजे, कुरडई, चपाती सगळं काही बनवलं होतं. त्यानंतर सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि त्या काही जास्त वेळ थांबल्या नाही, 2-3 तास थांबल्या. त्यांना जायचं होतं कारण त्यांच्यासोबत बाकीचे आलेले होते, त्यामुळे त्या काही राहायला तयार नव्हत्या. म्हटलं ठीक आहे. तर मग त्या निघाल्या. आता मग खाली आलो होतो आणि त्या फर्स्ट टाईमच आम्ही जसं संभाजीनगरला आलो होतो पहिल्यांदाच आल्या होत्या आमच्या घरी. तिकडे तर काय त्या आल्याच नाही गुजरातमध्ये एवढे दिवस राहिलो, कारण वेळ आणि जॉब पण असतो, वेळ पण भेटत नाही त्यामुळे. आणि पिल्लू बघा, तर पिल्लूची गाडी ना आरुषने घेतली होती. मग त्याचं असं काय नसतं की मला रिटर्न दे, तर आरुष म्हणतं तर तू त्याची घेऊन टाक, पण तो ती पण घ्यायला तयार नव्हत्या. मग त्या गेल्यानंतर ना आमची तर कपाट जे होतं त्याचा मागचा दरवाजा सगळं ओपन झालं होतं. मग त्याला हे घेणं म्हणले ग्रिलिंग मिक्स करून ते पॅक करतो, जे होते ना नट वगैरे लावून, कारण ते पूर्ण बाग साईडला पूर्णचे निघालेलं होतं. मग साड्या वगैरे मला ठेवायचे होते त्यामध्ये आणि माझंच कपाट निघालेलं होतं. म्हटलं ठीक आहे चला, ते काम करून घेतलं. त्यानंतर इथं आरशाचे 1-2 जे होते ना स्क्रू निघालेले होते, ते स्क्रू लावून घेतले त्यांनी. तर बघा इथे जे आहे प्लाऊडचा हाच प्रॉब्लेम, त्यामुळे असं वाटतं ना हे नसलेलं बरं फर्निचर. त्यामुळे एवढा तुम्हाला पसारा दिसत असेल. आणि ते आलं तेव्हाही तसंच होतं. त्यानंतर तो कुरड्याचा जो बॉक्स होता तो ओपन केला. तर भेटूया.